मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का वयाच्या 6 वर्षापासून वयाच्या 22 वर्षापर्यंत आपण एज्युकेशन घेतो. म्हणजे आपल्या आयुष्याची जवळजवळ 15 ते 16 वर्ष आपण एज्युकेशन सिस्टीमला देतो. लाखो रुपयांची फीस भरतो, अहोरात्र मेहनत करतो आणि एज्युकेशन कंप्लीट करतो. तुम्हाला काय वाटतं, हे जे एज्युकेशन सिस्टीम आहे ते आपल्याला श्रीमंत बनवण्यासाठी किंवा यशस्वी करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे का, की हा जस्ट एक एज्युकेशन ट्रॅप आहे? आणि आज आपण अशाच एका ट्रॅपबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याबद्दल कुठल्याच कॉलेजचा प्रिन्सिपल किंवा कुठलाच मोठा नेता बोलायला तयार नाही. द एज्युकेशन ट्रॅप. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ह्याच्यानंतर तुमची विचार करण्याची पद्धत बदलणार आहे. आता हा ट्रॅप जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडं इतिहासात जावं लागेल. 1835 मध्ये ब्रिटिशांनी ठरवलं की आपण भारतीयांना शिक्षण देऊया आणि भारतीयांसाठी नवीन शिक्षण पद्धत लॉन्च करण्यात आली. आणि हा लॉन्च करणारा व्यक्ती होता लॉर्ड मॅकॉले. यांनी असा विचार केला की भारतामध्ये कधीच कुठल्याही प्रकारचे विचारवंत, कुठल्याही प्रकारचे सायंटिस्ट किंवा बिझनेसमॅन तयारच नाही झाले पाहिजे. त्यांना हवे होते त्यांच्या कारखान्यासाठी किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये कामं करण्यासाठी ओबिडियंट क्लर्क, म्हणजेच कारकून, जे रोज सकाळी 9 वाजता येतील आणि संध्याकाळी 5 वाजता घरी जातील, कुठलंही काम करायला तयार असतील, कुठलाही प्रश्न न विचारता. आणि आज ब्रिटिशांना जाऊन 80 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. ब्रिटिश तर निघून गेले, पण त्यांनी कारखानदारांसाठी तयार केलेली एज्युकेशन सिस्टीम आपण अजूनही तशीच्या तशीच फॉलो करतोय. जसं की पूर्वी कारखान्यामध्ये जेव्हा सायरन वाजायचा तेव्हा शिफ्ट चेंज व्हायच्या. आताही जसं शाळेमध्ये बेल वाजते तेव्हा लेक्चर चेंज होतात. आणि पूर्वी जेवढे पण कारखानदाराचे कामगार होते, म्हणजे जे ओबिडियंट क्लर्क होते, ते एका बाकडावर बसून वाट बघत बसायचे कामाची. आजही प्रत्येक शाळेमध्ये एकाच रेषेमध्ये एकाच बाकडांवर भरपूर सारे विद्यार्थी शिक्षण घेतात. आणि आपल्याला कितीतरी वेळा सांगितलं जातं की पुस्तकामध्ये जे लिहिलंय ना ते चुपचाप वाचायचं आणि एक्झाममध्ये जाऊन लिहायचं, प्रश्न विचारायचे नाही. म्हणजे ही पूर्ण एज्युकेशन सिस्टीम फक्त आणि फक्त फॉलोअर्स तयार करण्यासाठी तयार केली होती, लीडर्स नाही. या एज्युकेशन सिस्टीमने आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती खूप वाईट करून ठेवलेली आहे. जर तुम्ही पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे या शहरात जाल तर तुम्ही बघाल की पालक लाखोनी फीस भरत आहेत, डोनेशन देत आहेत आणि कशी तरी आपल्या मुलाची डिग्री कंप्लीट करून घेत आहेत. आणि डिग्री कंप्लीट केल्यानंतर मुलं जेव्हा मार्केटमध्ये जॉबच्या शोधात जातात तेव्हा नोकरी तर मिळते त्यांना, पण किती? 10 ते 15 हजाराची. कारण की आजकालच्या प्रॅक्टिकल जगामध्ये जॉब करण्यासाठी ज्या स्किलची रिक्वायरमेंट आहे ते स्किल कधीच आपल्या शाळेने किंवा आपल्या कॉलेजने त्यांना शिकवलंच नाही. आजकाल पूर्णपणे प्रॅक्टिकल जग झालेलं आहे. आणि याच प्रॅक्टिकल जगामध्ये जेवढ्या पण स्किलच्या रिक्वायरमेंट आहे त्या कधीच आपल्या शाळेने, आपल्या कॉलेजने आपल्याला शिकवल्या नाही. आणि म्हणूनच डिग्री घेऊन सुद्धा आपण आज मार्केटमध्ये मागे आहोत. आजकालचं जे जग आहे ते AI चं जग आहे, डिजिटल मार्केटिंगचं जग आहे, मशीन लर्निंगचं जग आहे, डेटा सायंटिस्टचं जग आहे. म्हणजे इतक्या चांगल्या जेवढ्या पण इम्पॉर्टंट क्वालिफाईड स्किल जे होते ते आपल्याला आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तरी शिकवले गेले पाहिजे होते. पण आपल्याला काय शिकवलं? मागच्या 10-20 वर्षा अगोदरचे जेवढे पण काही प्रश्न आहेत, जेवढा काही सिलेबस आहे तो तुम्ही पाठ करा, जाऊन एक्झामला लिहा आणि पास व्हा आणि डिग्री मिळवा, बस. आणि ह्याच कारणामुळे फक्त आणि फक्त डिग्रीची संख्या वाढली आणि आपल्या देशामध्ये क्वालिफाईड, एक्सपिरियन्स, टॅलेंटेड स्किल कधी तयारच नाही झाला. पण मुलांच्या डिग्रीचा उपयोग सर्वात जास्त कोणाला झाला माहिती आहे? एज्युकेशन माफियांना, ह्या कॉलेजेसवाल्यांना, ह्या कोचिंग क्लासेसवाल्यांना. लाखो करोडो रुपये खर्च केला आणि मोठमोठ्या त्यांनी इमारती तयार केल्या, कॉलेजेस ओपन केले, लाखो करोडो त्या जाहिराती केल्या. त्या जाहिरातीमध्ये सांगितलं की जर तुम्ही आमच्या कोचिंग क्लासेसला जॉईन नाही केलात तर तुमच्या मुलाचं भविष्य उद्ध्वस्त होणार. याच भीतीपोटी बिचारे पॅरेंट्स कर्ज काढतात, स्वतःची जमीन विकतात, PFचे पैसे काढतात आणि कशी तरी जाऊन आपल्या मुलांचं एज्युकेशन कंप्लीट करतात. शेवटी एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर सुद्धा या मुलांवर त्या एज्युकेशन लोनचं कर्ज तसंच राहतं. आणि हेच कर्ज, हेच लोन एका मुलाला, बिचाराला आयुष्यभर एका नोकरीमध्ये अडकून ठेवतं, जी नोकरी त्याची करायची कधीच इच्छा नसते. आणि त्या बिचाराची एंट्री होते एका रॅट रेसमध्ये. बरं, आता या ट्रॅपमध्ये आणि या रॅट रेसमध्ये आम्ही चांगले अडकलेलो आहेत. बरं, याच्यावर उपाय काय? शिक्षण सोडून द्यायचं? नाही. शिक्षण फार महत्त्वाचं आहे. फक्त डिग्री म्हणजे सर्वस्व नाही. आता मी तुम्हाला काही 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो, त्या तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्या फार महत्त्वाच्या आहे तुमच्या करिअरच्या चांगल्या भविष्यासाठी. पहिली गोष्ट सांगतो, जर तुम्हाला या ट्रॅपमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच शिकून घ्यावी लागेल, ती म्हणजे फायनान्शियल लिटरसी. म्हणजे शाळा तुम्हाला सांगते की पैसे मिळत असतील तर काम करा, बरोबर ना?
पण हेच कधी सांगत नाही की बाबांनो, जर पैसे आले तर पैशांना कसं कामाला लावायचं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी करायची, सेव्हिंग कशी करायची, बिझनेस कशी समजून घ्यायचे, बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता स्वतःहून शिकून घ्याव्या लागतील. कारण की हे इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे की तुम्ही त्याला नाकारू शकत नाही. तुमचा जो फक्त आळशीपणा आहे तो साईडला ठेवा आणि फायनान्शियली लिटरेट व्हा. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की बाबांनो, हाय इन्कम स्किल शिका. व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग, सेल्स, AI टूल्स, कुठल्या ना कुठल्या तरी हाय इन्कम स्किलमध्ये तुम्ही मास्टर व्हा. कारण की जशी तुमची सध्याची परिस्थिती आहे ती तुमच्या डिग्रीने अजिबात सुधारणार नाही. तुम्हाला हाय इन्कम स्किल शिकाव्याच लागतील, तेव्हाच जाऊन तुमची जी सध्याची परिस्थिती आहे ती बदलायला सुरुवात होईल. आता तिसरी गोष्ट सांगतोय, जरा नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही सर्वात अगोदर नेटवर्किंगला सुरुवात करा. जेवढं स्ट्रॉंग तुमचं नेटवर्क तेवढं स्ट्रॉंग तुमचं नेटवर्क. तुमचं आजकालच्या जगामध्ये डिजिटल प्रेझेन्स असणं फार गरजेचं आहे. आणि सोशल मीडियावर रील काय स्क्रोल करत बसलात, त्या सोशल मीडियावर स्वतःचा एक ब्रँड तयार करा. आज तयार झालेला ब्रँड उद्या तुमचा मोठा बिझनेस करून देऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आत्ताच्या आता ह्या गोष्टीला सुरुवात करा. त्यामुळे आत्ता तर मी तुम्हाला शेवटी एकच गोष्ट सांगेन की बाबांनो, सिस्टीमचा भाग व्हा, पण सिस्टीमचे गुलाम बनून राहू नका. कदाचित आत्ता जी तुम्ही डिग्री घेतली ती तुम्हाला भविष्यात कामाला येणार नाही, पण आत्तापासून जे तुम्ही स्किल शिकून पुढे जाल तेच स्किल तुमचं भविष्य ठरवणारे आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, या ट्रॅप करणाऱ्या एज्युकेशन सिस्टीममध्ये बदल करण्याची गरज आहे की नाही, मला कमेंट करून सांगा. आणि जर खरोखरच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर आपल्या चांगल्या मित्राला आत्ताच्या आता शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.